येलीमनोळी बसस्टँड जवळ आलेलो आहे। हा बसस्टँडचा परिसर आहे। सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरभावी @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलीमनोळी येथील राजा लखनगोंडा सरदेसाई वंटमोरी सरकार यांचा वाडा पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, हा वाडा येलीमनोळी बसस्टँडपासून 500 मीटर अंतरावर आहे आणि मी आता या वाड्याजवळ आलेलो आहे। हा वाडा आपण पाहतात संपूर्ण दगडी बांधकाम याचं झालेलं आहे आणि आजही सुस्थितीत या वाड्याचं बांधकाम आपल्याला दिसून येत आहे। या वाड्याला भक्कम अशी ही तटबंदी आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात। त्याच्या दर्शनी भागाला असलेल्या या खिडक्या आपण पाहतात। अतिशय सुंदर असं घडीव दगडी काम करून या ठिकाणी लाकडी कामात ह्या खिडक्या बसवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी आता आलेलो आहे आणि हा वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार आहे। वरच्या बाजूला दगडी झालर, त्यावरती कीर्तिमुख आणि वरच्या बाजूला ही गॅलरी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। वंटमोरी सरकाराने हा वाडा बांधला होता। घडीव दगड ठेवण्यात आलेले आपण पाहतात आणि या दगडांचे नात्रे आज देखील सुस्थितीत आपल्याला दिसत आहेत। अतिशय सुंदर असं घडीव काम या वाड्याचं झालेलं आहे। जाण्यासाठी प्रवेश करण्यासाठी हा छोटासा असा दरवाजा आहे आणि या ठिकाणी वाकूनच आतमध्ये प्रवेश करावा लागतं। मित्रांनो, मी आता वाड्यामध्ये प्रवेश करत आहे। आतला भाग हा अशा पद्धतीचा आहे। अशा पद्धतीनं आतल्या बाजूनं हा बंद करण्यात येतो, हे आपण या ठिकाणी पाहतात। हा उघडला जातो। दरवाजा, दोन्ही दरवाजे हे अशा पद्धतीने उघडले जातात। या वाड्याचे हे दरवाजे टोलेजंग स्थितीत आहेत, हे आपण पाहतात। अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या वाड्याचं प्रवेशकमान आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला राजा लखनगोंडा सरदेसाई यांचं बसण्याचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हा वाडा 1865 मध्ये बांधलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक कमान दिसत आहे, परंतु वंटमोरीमध्ये जो वाडा देसाई सरकारांचा होता त्याला 7 कमान होते आणि 7 कमान पार करून लोक देसाई सरकारांना भेटायला जायचे। ह्या दगडी पाट्या आपल्याला दिसून येतात आणि प्रवेश केल्यानंतर हा चौतारा, दगडी चौतारा आपल्याला दिसून येतो आणि वरच्या बाजूला ही कमान दिसून येते। हे दगडी चौतारा आहे। या ठिकाणी आता भांडी ठेवलेली आहेत, परंतु पूर्वी ब्रिटिशांची चावडी या ठिकाणी भरली जायची।
अशा पद्धतीनं दगडी पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि वरच्या बाजूला असा हा चौतारा आहे आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला देखील हा चौतारा दिसून येतो. दगडी पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि वरच्या बाजूला या ठिकाणी पीर आहे. या कमानाबरोबरच आणि 2 छोटी कमानं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. वाड्याच्या आतल्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हा एक चौतारा दिसतो. संपूर्ण मोठा असा हा चौतारा आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. हा संपूर्ण दगडी चौतारा आहे. समोरच्या बाजूला तुळशी वृंदावन दिसून येतं आणि या ठिकाणी आपल्याला अनेक खोल्या समोरच्या बाजूला दिसून येतात. त्याचबरोबर हा वाडा दुमजली दिसून येतो आणि अनेक खांब याला दिसून येतात. हे संपूर्ण सागवान लाकवाडामध्ये बांधण्यात आलेला आहे. वाड्याचा आतला परिसर आहे. याच्या ब्रह्मस्थानात 3 ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं पायऱ्यांचे टप्पे दिसतात. ब्रह्मस्थान हे पूर्णतः रिकामा आकाश असल्या कारणानं या ठिकाणी पडलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याला अशा पद्धतीनं लोखंडी काखणं दिसून येतात. ते आपण या ठिकाणी पाहतात. त्याच्या प्रत्येक खांबावर अशा पद्धतीनं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. वाड्याच्या गॅलरीच्या खालच्या बाजूचं हे नक्षीकामाचं झालर आहे. वाड्यात प्रवेश केल्यानंतर राजा लक्कमगोंडा सरदेसाई यांचं हे बसण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी यांचं सिंहासन असायचं आणि त्याचबरोबर येथील लोक या ठिकाणी नमस्कार करूनच त्यांना मुजरा करूनच पुढच्या कामाला लागायचे. मित्रांनो, मी या ठिकाणी राजा लक्कमगोंडा सरदेसाई यांच्या स्थानाला मुजरा करत आहे. वंटमोरी येथील राजा लक्कमगोंडा सरदेसाई यांचा वाडा या वाड्यापेक्षाही 10 पट मोठा होता आणि त्याला 7 कमान होते आणि आज तो वाडा हिडकल जलाशयामध्ये गेलेला आहे आणि त्या हिडकल जलाशयाला आज राजा लक्कमगोंडा सरदेसाई असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा देखील वंटमोरी सरकारांचा हा येल्ली मुनोळी येथील हा वाडा आपण पाहतात. पूर्ण सागवानमध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. त्याच्या बांधकामासाठीचं संपूर्ण लाकूड हे महाराष्ट्रातील चंदगडहून आणण्यात आलेलं होतं. हा वाडा बांधण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागलेला होता. या ठिकाणी बसवलेल्या फरशा ज्या दिसत आहेत त्या सध्या 10 वर्षात बसवण्यात आलेल्या आहेत. पूर्वी संपूर्ण हे मातीचं होतं. लक्कमगोंडा सरदेसाई यांचे संपूर्ण परिवार हे दत्तक आहेत. त्या लक्कमगोंडा सरदेसाई यांचे सर्व वारस लक्कमगोंडा सरदेसाई व बसापूर लक्कमगोंडा सरदेसाई या नावानेच आहेत. केल्यानंतर या सुरुवातीच्या खोल्या आपल्याला दिसतात या अशा पद्धतीच्या आहेत.
या जुन्या खोल्या या अशा पद्धतीच्या आहेत. या ठिकाणी देसाई सरकारांचे कुटुंब ज्यावेळा या वाड्याला भेट देतात, या ठिकाणी या खोलीमध्ये ते राहत असतात. त्याच्या आतल्या बाजूला मी आता निघत आहे. तर या ठिकाणी देसाई सरकारांचं कुलदैवत हे आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहात. देसाई सरकारांचं कुलदैवत प्रभुदेव यांचं दर्शन आपल्याला होत आहे. मित्रांनो, मी आता या ठिकाणी सरकारांच्या कुलदैवताचं दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. वाड्यातील दुसऱ्या खोलीकडे मी निघत आहे. या ठिकाणी ही एक खोली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी करेवा देवीचं स्थान आहे. हे माता करेवा देवीचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. माता करेवा देवीला उटी भरलं जातं आणि अशा पद्धतीनं हिरवा चुडा वाहिला जातो. मी आता माता करेवा देवीचं दर्शन घेत आहे. वाड्यातील दक्षिण दरवाजाजवळ मी आता आलेलो आहे आणि हा परिसर अशा पद्धतीचा आहे हे आपण पाहतात. मित्रांनो, वाड्याच्या दक्षिणेकडचा हा भाग आहे आणि या ठिकाणी मी जात आहे आणि हा संपूर्ण भाग आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या खोल्या दिसतात. या ठिकाणी देखील एक खोली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्नानगृह आता हे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, वाड्यातील हे जुनं तुलसी वृंदावन आहे. मित्रांनो, वाड्यातील ही जुनी दगडी विहीर आहे, अजूनही सुस्थितीत आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर याचं बांधकाम झालेलं आहे आणि ह्या विहिरीला राट अजूनही आपल्याला दिसत आहे आणि ह्या राटच्या साह्यानंच पूर्वी पाणी ओढलं जायचं. या वाड्यातील शौचालयाजवळ मी आता आलेलो आहे आणि पूर्वीचं शौचालय हे अशा पद्धतीचं होतं हे आपण या ठिकाणी पाहतात. आता मी वाड्याच्या मागच्या बाजूला जात आहे. हे या बाजूला आपल्याला ह्या वाड्याचं दगडी तटबंदी दिसत आहे आणि हा वाड्याचा मागचा भाग आहे आणि मागच्या भागातून आपल्याला हा वाडा दिसत आहे. पूर्ण अशा पद्धतीनं दगडी तटबंदी दिसून येते. वाड्यातील पूर्वीचा हा सुरंग मार्ग आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. वाड्याच्या मागच्या बाजूचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मागच्या बाजूला ही एक खोली आपल्याला दिसून येते. मागच्या बाजूचं
हे शिवलिंगाचं दर्शन आपल्याला होत आहे. या वाड्यातील आता मी पूर्वीच्या घोड्यांच्या पागोट्याकडे निघत आहे आणि आता या ठिकाणी दुसरी जनावरं बांधण्यात आलेली आहेत. पूर्वीचा हा पागोटा आहे. पागोट्यामध्ये आपल्याला अशा आणि 3 खोल्या दिसून येतात. हे जे घडीव दगड आपल्याला दिसत आहेत त्या दगडांना पूर्वी घोड्यांना बांधलं जायचं. मित्रांनो, हा वाडा एक्सप्लोर करण्यासाठी येलीमुनोळी येथील माझे पाहुणे राजेंद्र निजलिंगाप्पा कब्बूर यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे. या वाड्याची पूर्ण माहिती या ठिकाणचे मारुती शिवाप्पा बोरगल्ली आणि त्याचबरोबर विशाल कपूर यांनी मला दिली आणि त्यांच्या सहकार्याने मी हा वाडा एक्सप्लोर करू शकलो. मित्रांनो, या वाड्यामध्ये तुका पाटील, सावित्रीबाई फुले अशा पद्धतीचे अनेक चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झालेले आहेत आणि आजही या ठिकाणी होत असतात. मित्रांनो, राजा लक्ष्मणकुंड सरदेसाई यांना 14 भाषा यायच्या. इंग्रज राजवटीच्या अगोदर त्यांचं मॅट्रिक शिक्षण हे झालेलं होतं. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूरमध्ये झालेले आहे आणि नंतर LLB हे इंग्लंडमध्ये पूर्ण केलेलं आहे. ते शिक्षणप्रेमी होते. बेळगाव, धारवाड, मिरज, सांगली, दिल्ली या ठिकाणच्या अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत आणि उभारलेल्या आहेत. केलीला देखील देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर त्या अगोदरच्या अनेक शिक्षण संस्थांना देखील त्यांनी देणगी दिलेली आहे. इंग्रजांनी त्यांना हिज मॅजेस्टी ऑफ किंग एम्पायर ही पदवी दिलेली होती. 1888 मध्ये कर्नाटक बॅरिस्टर ब्रिटिशांनी त्यांना न्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती आणि त्यांच्याकडं न्यायदानाचं कार्य हे होतं. ब्रिटिशांच्या बरोबर राहून या भागाचा त्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळे या भागातला देव असे लोक त्यांना संबोधत होते. मित्रांनो, राजा लक्ष्मणकुंड सरदेसाई यांचा हा वाडा कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलीमुनोळी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शंकेश्वरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण सहजतेने आपल्या कोणत्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी येण्यासाठी बसची व्यवस्था आहे. त्याचबरोबर जवळचं रेल्वे जंक्शन हे घटप्रभा आहे. याला जवळचे एअरपोर्ट हे कोल्हापूर आणि बेळगाव आहे. त्याचबरोबर आपल्याला आपली राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था ही जवळच हुक्केरी आणि शंकेश्वरमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.